नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल. मित्रांनो, इतिहासामध्ये पहिल्यांदाच चर्मकार समाज जो आहे थेट बौद्ध बांधवांच्या मदतीला धावलेला आहे. तर नेमकं काय घडलंय संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील राजकारण आणि सामाजिक वातावरण जे आहे एका गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. ते म्हणजे एस सी समाजाच्या होणाऱ्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरनं जे आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात जे आहे महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांकडून अशी मागणी केली जात आहे की एस सी समाजाचे जे आरक्षण आहे मित्रांनो त्याचं उपवर्गीकरण करण्यात यावं किंवा त्या ठिकाणी एस सी समाजाच्या आरक्षणाचे गट पाडण्यात यावं अशी मागणी केली जात आहे. आणि यामध्ये जे आहे मित्रांनो सरकार देखील त्याच लोकांच्या बाजूने आहे आणि बौद्ध समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करण्याचं काम या ठिकाणी घडून येत आहे किंवा असं दिसून येत आहे. परंतु या सर्व पार्श्वभूमीवरती जे आहे मित्रांनो चर्मकार समाजाने थेट बौद्ध समाजाची बाजू घेतलेली आहे आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला जे आहे थेट त्या ठिकाणी विरोध त्यांनी दर्शविलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपण पाहत आहोत गेल्या अनेक दिवसापासून एस सी समाजाचं उपवर्गीकरण करण्यात यावं किंवा एस सी समाजाचं आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं यासाठी काही समाजांकडून आंदोलनं उपोषणं केली जात आहे. परंतु त्या उलट जर एस सी समाजाच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर सर्वच जातींना त्याचा फटका बसेल आणि सर्वच जातींवरती या गोष्टीचा अन्याय अत्याचार होईल हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि ही गोष्ट जी आहे बौद्ध समाजाच्या लक्षात आल्यामुळे बौद्ध समाज जे आहे एस सी समाजाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. आणि आता त्याचसोबत बौद्ध समाजासोबत जे आहे मित्रांनो चर्मकार समाज जो आहे एक मुठीने एक सोबत त्यांच्या सोबत उभा राहिलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून त्या ठिकाणी जे आहे चर्मकार बांधवांकडनं मोर्चे आंदोलनं आणि त्याचसोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे आहे त्या ठिकाणी निवेदने देण्याचं काम चालू आहे. तर त्या उलट काही ठिकाणी जे आहे मित्रांनो या गोष्टीचं समर्थन देखील काही समाजांकडनं केलं जात आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण जे आहे मित्रांनो एस सी समाजाच्या उपवर्गीकरणामुळे मोठ्या प्रमाणात ढवळून निघालेलं आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.